विधिमंडळ पक्षातील संख्येच्या आधारे चिन्ह देणं हे चुकीचं. ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद. पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणी होणार. सुनावणीच्या दरम्यान निवडणूक आयोगाची चूक समोर आली. आमदारांची अपात्रता झाली असती तर चिन्हावर परिणाम झाला असता. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंची भूमिका. शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलंय. आमचं सरकार संविधानाने आणि घटनेनं दिलेल्या नियमांप्रमाणेच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना उत्तर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर. BSC इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला अमित शहांची हजेरी लावणार. तर उद्या रात्री अमित शहांचं मुंबईत होणार आगमन. एकनाथ शिंदेंच्या गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला. मात्र शिंदेंच्या भूमिकेवर पहिल्यांदाच संशय. एकनाथ शिंदेंबाबतच्या पहिल्यांदाच बोलले जरांगे पाटील. तर शिंदेंनी मराठ्यांसोबत डबल गेम करू नये, जरांगेंचा इशारा. शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे बरे असं म्हणायची वेळ आता आली. मनोज जरांगेंचं वक्तव्य. आमच्या मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं करू नका, जरांगेंचं आवाहन. वेळ पडली तर मराठ्यांना पुन्हा मुंबईत यावं लागेल, जरांगेंचा इशारा. शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत. शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांच्या विधानामुळे महायुतीमध्ये वादळ. तर काहींना बडबडायची सवय आहे. महायुती एकत्र काम करेल, मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. CJPची भविष्यातील रणनीती ठरली. येत्या सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहीम राबवणार. देशभरातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार. शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर देणार. सरसंघचालक मोहन भागवत यांचा जेनझींसोबत संवाद. तर विद्यार्थी आंदोलनावर लाठीचार्ज का झाला याचा तपास करावा लागेल, भागवतांची प्रतिक्रिया. सोशल मीडिया, शिक्षण या मुद्द्यावर केली चर्चा. नाराज जेनझींसाठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोलचा प्लॅन. राज्यभरात 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन करणार. 31 मार्च 2027 पर्यंत रोजगार मेळाव्यांचं आयोजन करणार. रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणार. गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेकडून 7 विशेष गणपती गाड्यांची घोषणा. तर मुंबई सेंट्रल, वांद्रे, वसईवरून सुटणार विशेष रेल्वे गाड्या. रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगावला जाणाऱ्या गणेश भक्तांना मिळणार दिलासा. बलात्कार प्रकरणावरील आरोपी आसाराम बापूला वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. प्रकृती खालावल्यास आसारामला जामीन अर्जाची मुभा. सध्या 24 तास केअरटेकर ठेवण्यास मात्र परवानगी. तरुण तेजपाल यांना 10 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा. 2013 मधील लैंगिक अत्याचार प्रकरणी झाली शिक्षा. तेजपाल यांना आत्मसमर्पण करण्यासाठी 2 आठवड्यांचा अवधी.